नमस्कार, जय महाराष्ट्र. मी संतोष कोले पाटील. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. अर्थात संभाजीनगरला जातो आहे खूप महत्त्वाच्या कामानिमित्त. सध्या आपण छत्रपती संभाजीनगरच्या नवीन MIDCत अर्थात 15 तारखेत MIDCमध्ये आहोत. तुम्हाला मी पुन्हा दाखवतो. हे बघा, बघितलं का? या ठिकाणचे काही झाडं सुकून चाललेली आहेत. या ठिकाणी पाणी देण्याचं गरज आहे. पाणी देण्यासाठी संबंधित शिक्षण विभाग कुठं तर दुर्लक्ष करत आहे. हे कलेक्टर असलेले छत्रपती संभाजीनगरचे स्वामी आणि कमिशनर यांनी लक्ष घालायला पाहिजे. मी लाईव्ह यासाठी आलेलो आहे की मराठवाड्यातल्या जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या आमदार खासदार महोदयांना विनंती करतोय आणि सूचना आहे माझी त्यांना. उद्या संबंधित मंत्रालयामध्ये जालना आणि संभाजीनगरच्या विकासासंदर्भात 3 ते 4 मंत्र्यांसोबत आपली बैठक होत आहे. आणि बुलंद सेना पार्टी महायुतीचे जे आमचे संबंधित आमदार आहेत, खासदार आहेत आणि महाविकास आघाडीचे खासदार आहेत, त्यांनाही मी आवाहन करतो, विकासात राजकारण नको आहे. त्यामुळे खासदारांनी सूचना कराव्यात आणि काही अडचणी जर असतील त्यांनी आमच्याकडं पत्र द्यावेत पक्षप्रमुखाच्या नावाने. आपले जे काही म्हणणं असेल मुख्यमंत्र्याकडे किंवा कॅबिनेट मंत्र्याकडे, तर मी आपला नेता म्हणून, मतदारसंघाचा नेता म्हणून, सर्वपक्षीय नेता म्हणून पाठपुरावा करेन आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे माझा ते हेतू असेल. आपण या चांगल्या बाबीचा विचार कराल ही अपेक्षा आहे. आणि संघटनेसाठी लढाई ही खूप मोठी आहे, पण 1970 पासून 2026पर्यंत जालना संभाजीनगरचे जे काही प्रश्न आहेत ते सुटणं गरजेचे आहेत, ते सोडवणे गरजेचं आहे. त्यासाठी संतोष कोले पाटील यांनी अर्थात मी पुढाकार घेतलेला आहे आणि माझ्या कामाला यश येत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद. जय शिवराय.